जर मी तुम्हाला विचारलं आज भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे, तर कदाचित तुमचं उत्तर वेगळं असेल आणि माझं उत्तर वेगळं असेल. पण 24,000 भारतीयांना हाच प्रश्न विचारला गेला आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते देशाची खरी परिस्थिती दाखवतं. आपण रोज सोशल मीडियावर कितीतरी गोष्टींवरती चर्चा करतो. कोणी राजकारणावर बोलतं, कोणी धर्मावर बोलतं, कोणी कोणाला तरी ट्रोल करतं. पण घराघरात चाललेली खरी चर्चा नेमकी काय आहे? एका आईची चिंता, आपल्या मुलाला नोकरी कधी लागणार. एका वडिलांचा प्रश्न, मुलाचं शिक्षण पूर्ण कसं करायचं. एका तरुणाची धडपड, इतका अभ्यास करूनही संधी कधी मिळणार. आणि एका सामान्य कुटुंबाची काळजी, महिन्याचा खर्च कसा भागवायचा. एका सर्वेक्षणामध्ये भारतीयांना विचारलं गेलं, देशामध्ये सर्वात मोठा प्रश्न कोणता. तर उत्तर धक्कादायक नव्हतं. कारण पहिल्या क्रमांकावरती होतं बेरोजगारी, दुसऱ्या क्रमांकावरती शिक्षण, त्यानंतर गरिबी, गुन्हेगारी, आरोग्य आणि महागाई. म्हणजेच लोकांच्या मनातल्या चिंता त्या आहेत ज्या त्यांना रोज जगताना त्रास देतात. कारण रिकाम्या पोटाला राजकारण समजत नाही. नोकरी नसलेल्या तरुणाला भाषणापेक्षा संधी हवी असते आणि मुलाच्या भविष्यासाठी झगडणाऱ्या पालकांना आश्वासन नाही तर उपाय हवा असतो. म्हणून आजचा प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या मते भारतामधील सर्वात मोठा प्रश्न कोणता? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत ते आकडे जे भारताच्या भविष्याबद्दल मोठा इशारा देतात.